झी मराठी, चर्चाही होणारच. मायक्काच्या नावानं चांग भलं, माखूबाईच्या नावानं चांग भलं अशा प्रचंड जयघोषात व ढोल ताशा कैताळ सनईच्या तालावर भंडाऱ्याच्या मुक्त उधळण बेधुंदपणे नाचत वाजत गाजत कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील विशेष करून मराठवाडा व खानदेश प्रदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेला चिंचली तालुका रायबाग येथील मायक्का देवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यात्रेच्या मुख्य दिवशी सुमारे 5 ते 10 लाख भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं. गुरुवारी रात्री मूळ नक्षत्र मायक्का देवीची भव्य प्रमाणात पालखी उत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अनेक भाविक मायक्का देवीच्या दर्शनासाठी खूपच गर्दी केली होती. गर्दीला आवरताना पोलिसांना, स्वयंसेवकांना व सुरक्षा दलाला चांगलेच परिश्रम घ्यावे लागले. कर्नाटक महाराष्ट्र राज्याचं असंख्य भाविकांचं कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या रायबाग तालुक्यात चिंचोली येथील मायक्का देवीची यात्रा आज मुख्य दिवशी मोठ्या उत्साहात व हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. मध्यरात्री चिंचली देवस्थानचे मुख्य व चिंचली मायक्का देवस्थान ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष जितेंद्र सिंह जाधव यांच्या कुटुंबियांसह गुरुवारी रात्री देवीला महानैवेद्य अर्पण करून पालखी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. मायक्का देवीची पालखी गावातील वेशीपर्यंत येऊन परत मुख्य मंदिरात येण्यासाठी पालखी सोहळ्याला खूप वेळ लागला. मायक्का देवीचं वाहन असलेल्या घोड्यावर पालखीवर लाखो भाविकांनी मुक्तपणे भंडाऱ्याची उधळण करण्यात येत होते. यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चिंचली पट्टण पंचायत ठिकठिकाणी असंख्य भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. संत निरंकार सेवा संस्थातर्फे मोफत आरोग्य सेवा उभारण्यात आलं होतं. संपूर्ण मंदिर परिसरात सुमारे 5 ते 10 एकर मध्ये यात्रा बसली होती. यात्रा काळात नारळ, कापूर व भंडारीची मोठी उलाढाल झाली. चिंचली देवीच्या मायक्का यात्रेसाठी असंख्य भाविक दाखल झाले होते. सदर भाविकांच्या सोयीसाठी अनेक व्यापाऱ्यांनी यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी पूजा साहित्य विक्रीची दुकानं थाटण्यात आली होती. विशेष करून कुंकू, हळद, गुलाल, खोबरे, मोतीपुळे, नारळ यांची मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली. पंढरपूरहून आलेल्या कुंकू, हळद व गुलाल विक्रेत्यांनी सांगितलं की यावेळी किमान 1 टन कुंकू, हळद यांची विक्री झाली असल्याचं सांगितलं. आज यात्रेचा मुख्य दिवस असल्यानं सर्व बाजूनी सर्व वाहनांना चिंचली शहरात येण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे अनेक भाविक किलोमीटरवर चालत येऊन देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावलेली होती. वाहनांना बंदी घातल्यामुळे वयोवृद्ध भाविकांना खूपच त्रास सोसावा लागला होता. मध्यरात्री यात्रेला उधाण. चिंचली मायक्का देवीच्या यात्रेच्या मुख्य दिवशी मूळ नक्षत्रावर देवीची भव्य प्रमाणात लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात पालखी सोहळा होत असतो. त्यामुळे या पालखी सोहळ्याला अनेक भाविक मोठ्या प्रमाणे गर्दी करत असतात. मध्यरात्री पालखी सोहळा संपन्न झाल्यावर भाविक परतीच्या प्रवासाला प्रारंभ करतात. पहाटेपासूनच परतीच्या प्रवासाला प्रारंभ झाल्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची खूपच कोंडी झाली होती. चिंचली मायक्का देवीच्या यात्रेनिमित्त लाखो भाविकांनी लाखो रुपयात खरेदी विक्री करण्यात आली. यंदाच्या यात्रे काळात भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने व्यापारी वर्गातून मोठ्या प्रमाणात व्यापार झाल्यामुळे विक्रेत्यांच्या मधून समाधान व्यक्त होते. यंदा प्रमुख चौकात पोलीस बंदोबस्त. चिंचली मायक्का देवीच्या यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून एक वरिष्ठ अधिकाऱ्यासह 4 DYSP, 6 CPI, 25 PSI, 600 पोलीस कर्मचारी होमगार्ड तैनात करण्यात आले होते. सी मराठीसाठी इंगळीहून राजू कोळी.